बृहत्साम तथा साम्यां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकर वेदराशीची या सामां आत बृहत्साम ते प्रियोत्तमा ते मी म्हणे रमा प्राणेश्वरो गायत्री छंद जे म्हणजे ते सकळा छंदा माझे माझे स्वरूपे जाणिजे निभ्रांत तुवा मासा अंतो मार्गशिरो तो मी म्हणे शारंग धरो ऋतू माझी कुसुमा करू वसंत तो मी बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद हरि हरि बोल केशव माधव गोविंद बोल हरि हरि बोल केशव माधव गोविंद शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने श्रावण महिन्यातील नागपंचमी या सुमुहूर्तावर सुरू झालेल्या भव्य दिव्य जपानुष्ठानासाठी आपण सर्वजण आलात. सकाळच्या सत्संगाला विशेष असं महत्त्व आहे. पहाटेच्या प्रहरी म्हणा शिवारी तया सुख सरी नाही तुझे. सुख पाहिजे असेल तर सद्गुरू जनार्दन स्वामी सांगायचे की पहाटे उठा, भगवंताचं नामस्मरण स्तुती स्तोत्र गा, मग तुमचा दिवसभर सुखाचा जाईल. विज्ञानानं सुद्धा सांगितले आहे की सकाळी उठलं पाहिजे आणि म्हणून या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आलात. अनुष्ठानार्थी ज्येष्ठ वरिष्ठ बालगोपाल महिला मंडळ भक्त मंडळ तरुण भक्त मंडळ विश्वस्त मंडळ सर्वांना व्यासपीठावरून माधवगिरी बाबाचा नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. भेग भगवान श्री परशुराम गिरजी महाराज, श्री संतोष गिरजी महाराज, श्री श्रवण गिरजी महाराज, श्री जयराम गिरजी महाराज, श्री अरुण गिरजी महाराज, श्री रमण गिरजी महाराज, सर्व भेग भगवंताला जय जनार्दन आहे. ओम नमो नारायण आहे. भजनी मंडळामध्ये आदरणीय हरिभक्तपरायण शिवराम महाराज, जनार्दन महाराज, लक्ष्मण महाराज, नवनाथ महाराज, वैभव महाराज, हर्षद महाराज, सर्व महाराज हरिभक्तपरायण मंडळीला जय हरी जय जनार्दन रामकृष्ण हरी. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे. रोहम भाऊ आहे, मंगेश भाऊ आहे, सोपान भाऊ आहे, समाधान भाऊ आहे, मंगेश भाऊ आहे, हेमंत भाऊ आहे, संतोष भाऊ आहे. सगळ्यांना आणि सगळ्यांना नमस्कार आहे. 2-2.5 लाखाचं साऊंड सिस्टीम श्री संतोष भाऊने घेतले. पहिलंच उद्घाटन इथं आहे. किती सुंदर आवाज. त्यांच्या आजोबांनी आपल्याला आणि महामृत्युंजयाच्या मंदिरासाठी जमीन दिली आहे. 3ऱ्या पिढीमध्ये चांगलं उगतं हे खरं आहे. आपल्याला पाहण्या निदर्शनात आलं आहे
या अशा सद्भावना इतक्या तरुण वयामध्ये, काही जास्त शिकलेलं नाही पण या क्षेत्रामध्ये खूप चांगली माहिती आहे, चांगल्या प्रकारचं साऊंड देतात, चांगल्या प्रकारचं, आणि रेकॉर्डिंग पण चांगलं होतं. हजारो लोकांचा अनुभव आहे. सहज विचारलं किती लोकांना पाहिलं, ते म्हणते 5000 लोकांना पाहिलं, 5000 लोकांनी ऐकलं. म्हणून सांगायचं तात्पर्य काय की देव या मंडळीला धन्यवाद आहे. स्वतःचं सर्व खर्च करून 7 दिवस कामातून बाजूला राहून खरं वास्तविक राहिलं पाहिजे. गृहस्थ आश्रमाने किमान वर्षातून 15 दिवस तरी तपस्वी जीवन जगलं पाहिजे. मग आपण तीर्थयात्रेला जातो तर आपण दररोजचा नियम राहत नाही तिथं. आता म्हणूनच सद्गुरू जनार्दन स्वामीने 2 अनुष्ठान काढलेले आहेत. एक अक्षय तृतीया, 3 अनुष्ठान आहे. एक अक्षय तृतीयाचं आहे, एक नागपंचमीचं आहे आणि एक मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण आहे. तिन्ही वेळेस 21 दिवस होतात, 21-22 दिवस तपस्वी वेशात राहतात आणि एक वस्त्र, उपवस्त्र, ऊन वारा पाऊस थंडी शरीराला लागली पाहिजे. आणि म्हणून ही एक तपश्चर्या आहे. तपेविने दैवत दिद्र्याविने प्राप्त आणि गुजविने ही तर कोण सांगे. थोडंसं तापलंच पाहिजे. तापलेल्या लोखंडालाच आकार देता येतो, थंड लोखंडाला आकार देता येत नाही. आपल्याला आकार देण्यासाठी सद्गुरू जनार्दन स्वामीने ही अनुष्ठानाची परंपरा काढलेली आहे. 7 दिवस तुम्हाला सवय लागेल सकाळी उठायची, स्तुतिस्तोत्र पाठ करायची. हे फार गोड आहे महाराज, जीवनाचं सार्थक आहे. जनहितकारक जन उद्धारक नित्य नियमविधी, जनहितकारक जन उद्धारक नित्य नियमिती. सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, जनहितकारक जन उद्धारक नित्य नियमिती. जन उद्धारक आहे देव. 3 प्रकारचं दुःख आहे माणसाला, भौतिक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. शरीराला काही इजा झाली, काही रोग झाला, हे एक दुःख आहे. काही मानसिक क्लेश तुम्हाला तुमच्या मनासारखं होत नाही, भांडणं होतात, हे एक दुःख आहे. मानसिक दुःखच जास्त आहे. खरं वास्तविक दुःख नाहीच, पण दुसऱ्याचं पाहून जास्त दुःख होतं. शेजारच्याने गाडी घेतली म्हणून पोट दुखून राहिलं, म्हणजे पोट कोटकोट करत. दुसऱ्याचं सुखात सुख पाहतो तो संत, दुसऱ्याच्या दुःखात, दुसऱ्याच्या सुखात जो दुःख पाहतो स्वतःला तो सामान्य ग्रस्त असं. कधी दुसऱ्याचं चांगलं व्हावं अशी मनात इच्छा धरली तर आपलं चांगलं होतं, असं पण सिद्धांत आहे. जरूर असं कोणी चांगल्या पदावर जात असेल, कोणी विद्वान असेल, कोणी जरूर त्याचं कौतुक करावं. आपण जर त्याचा हेवा केला नाही तर काही उपयोग नाही. आणि म्हणून देव ही मानसिक दुःख आहे. मानसिक दुःखानंच एक चांगलं क्लास 1 एक क्लास 2 ऑफिसर, 2 लेकरं वगैरे, काय झालं काय माहिती, घरातून बाहेरच निघत नाही. त्याची पत्नी घेऊन आली, म्हणजे मला भीती वाटते. काय भीती वाटते, कशाची भीती वाटते. असे मनोरुग्ण होऊन जातात. काही पण ते घाण सिरीज पाहते हो, ते डोक्यात तेच बसून जातं. ऑफिसर चांगला, घरातून बाहेरच निघत नाही, भीती वाटते. मग किती वर्ष झाली, 2 वर्ष झाले. कमालच. ही एक मनोरुग्णता आहे महाराज. आणि ही जास्त आपल्या देशातच जास्त नाही, परराष्ट्रात सुद्धा आहे. मनोरुग्णांना हजारो लोक आत्महत्या करून राहिले परदेशामध्ये. आणि हे मानसिक दुःख फार अवघड आहे. फक्त ते आध्यात्मिक दुःख हे संताला असतं.
आपण जर संताच्या तुका म्हणे संत ओळखावे कैसे आपण व्हावे तसे तेव्हा कळे. त्यांच्या सान्निध्यात गेलं ना तुम्हाला असं वाटेल की आपल्या भावाला सुधारलं पाहिजे, आपली पत्नी चांगली झाली पाहिजे, आपले लेकर सुद्धा. हे आध्यात्मिक दुःख आहे आमच्यासारख्या लोकांना असतं. बुडत हे जन न देखवे डोळा म्हणून कनवाळा येतो आम्हा. हे यांच्याकडून भक्तिमार्ग करून घ्यावं ही बाबाची इच्छा आहे. जनार्दन स्वामी म्हणतात, ही जनार्दन स्वामी वाच म्हणा किंवा जनार्दन स्वामी म्हणतात. असं संत गिरी महाराजांनी छोटंसं पुस्तक काढलं की काय काय वाक्य आहे जनार्दन स्वामी. अरे हे तुम्हाला सुधारावं, तुमच्या घरामध्ये भक्तिमार्ग यावा, तुमच्या लेकरा बाळाला सुख मिळावं म्हणून बाबा हिंडतात. बाबा काही तुमच्या पैशाकरता धान्याकरता नाही हिंडत. बाबा याच्यासाठीच आले. काय सांगायला पाहिजे महाराज, परित्राणाम साधूनाम विनाशायच दुष्कृताम. हे गीता तत्त्वज्ञानाप्रमाणे त्यांचा अवतार ते स्वतः सांगून गेले. यासाठीच बाबा आले. यासाठी त्या भगवान शंकराने तुमच्यासाठी करून घेतलं बाबाकडून. हे बाबाचं काही ताकद आहे का? काय निरपेक्ष भावे महाराज, असं संत होणे नाही. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, सोपा सुखरूप मार्ग हा सोपा सुखरूप. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले निरोपा. प्रसंग सांगतो तुम्हाला. एक मला सांगायचं एक विद्यार्थी शाळेत जायचं म्हणलं की त्याला ओकारीच व्हायची. बरं इतकी जोरात ओकारी व्हायची, कधी कधी थोडंफार रक्त यायचं. काय करावं, डॉक्टरकडे नेलं, काय नाही. काय त्याच्या मनाविरुद्ध झाला असेल, काय झालं असेल. त्याचे वडील आले रडायला लागले, म्हणून लेकरू शाळेतच जात नाही. 7वी 8वीचा मुलगा. मला दररोज विधीला घेऊन या. दुसरं काय सांगणार. खरंच द्या हो, दररोज विधीला घेऊन आला. मुलगा चांगला झाला, काही औषध नाही, गोळ्या नाही, काय. अरे काय हे किती किती चांगलं औषध आहे, किती दिव्य औषध आहे. आता काल 12वीला आहे बाबा, विभूतीची पुढे द्या. चांगला अभ्यास करून राहिला. कशामुळे झालं आहे, काय सांगणार तुम्ही, याला काय म्हणणार तुम्ही. काय विधीच्या मंत्रामध्ये किती शक्ती महाराज, काय सांगायला पाहिजे. आता खोलताबादच्या पलीकडे एक मामनापूर म्हणून गाव आहे. तिथं एक विहिरीवर पाणी भरायचे पूर्वी लोक. विहीर असायचे प्रत्येकाच्या, वेगवेगळ्या समाजाचे पण विहिरी असायच्या गावामध्ये. त्या विहिरीत दरवर्षी एखादी भगिनी पडायची, त्याचं गतप्राण व्हायचं. बरं पाणी दुसरंकडं प्यायला दुसरं पाणी नाही, तिथंच पाणी प्यायचं. तिथलचे लोक आले, बाबाजीला सांगितलं की आमच्या गावात असं असं होतं. मग जनार्दन स्वामी सांगितलं की तिथं सकाळचा कार्यक्रम घ्या. सकाळी तिथं बाबाजी गेले, मुक्कामान राहिले. तिथं कुटिया बांधली त्या लोकांनी. बाबाजींच्या मावशीचंच गाव होतं. सदाशिव पाटील म्हणून होते, बाबाजींची मावशी तिथं राहत होते. आणि सकाळी असं मोठा आवाज करा म्हणे, सगळीकडं आवाज गेला पाहिजे. त्यावेळेस काय महाराज येत थोडं थोडं छोटंसं एम्प्लिफायर असायचं आणि 2-4 भोंगे असायचे फक्त. चांगलं चालायचं. आता ते DJ सारखं निघलं, काय किती निघलं त्याच्यात हिशोबच नाही. याचा आवाज कमी, त्याचा आवाज जास्त, याचा आवाज कमी, त्याचा आवाज जास्त. विशेषतः हे वाजवणारे सांगतात माझा आवाज वाढवा, माझा आवाज वाढवा. तो ऑपरेटर म्हणे बटनच तुझी जवळ घे. सगळं पूर्ण झालं, पर लाल दाखवून राहिलं तरी आवाज वाढवा. आम्ही आमच्या एका कार्यक्रमाला गेलो. संत तुकडोजी महाराजाचं भजन होतं. इतके त्या खंजरीचा आवाज वाढवा, तो म्हणतो तबल्याचा आवाज वाढवा. लोकांना ऐकायला येईन, इतकं कर्कश आवाज होऊन राहिला. तो इकडे हे घ्या तुम्ही बसायचं. यांना जरी वाढवायचं सांगितलं, तुमच्या डोक्यात पाहिजे ना ते काय हेडफोन. लोकांना गोड ऐकायला जायला पाहिजे का तुम्ही वाढेल असं बटनच त्यांच्या हातात द्या. म्हणलं बाबा इतके चांगलं तुकडोजी महाराज भजन किती चांगलं आहे. नुसतं आवाज वाढा, नुसतं आवाज वाढा.
तो बिचारा कदरून गेला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सगळं महाराज बाबाजींची नित्यनिमित्त मोठ्यानं म्हटली. तेव्हापासून त्या गावात काहीच नाही. मावशी भेटायला आल्या, काय मावशी बरं आहे का? हा बाबा बरं आहे. सदाशिव जीव लावतो का? म्हणे हा जीव लावतो. चांगला आहे. काहीच नाही. सहज विचारून बाबाजीने का काय पाहिजे आई मावशी तुम्हाला? नाही काही नाही बाबा, फक्त तुमच्या चरणापाशी जागा पाहिजे. सांगा कोणती म्हातारी असं मागेल. आणि सांगतो तुम्हाला द्या हो. अंतकालेश मामे वम स्मरण मुक्त कले म्हणून 8व्या अध्यायात सांगितलं भगवंताने की अंतकाळ जवळ आला आईचा. अरे सदाशिव असं नाव ठेवा देवाचं, देव लेकराचं. अरे सदाशिव इकडे इकडे इकडे. ते बाबा आले मला घेऊन चालले, बाबा आले मला घेऊन चालले. कोण नेलं? किती चांगली गती महाराज. याच साठी केला होता हट्टहास, याच साठी केला होता हट्टहास. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिवस गोड भावा, याच साठी केला होता हट्टहास, याच साठी केला होता हट्टहास. तबल्याचा आवाज कमी करा. किती चांगली गती मिळाली महाराज. म्हणून द्या हो भोळे भाळेच भक्ती चांगली. देवा तुझा मी, देवा मी तुझा रे साधा भोळा भक्त, देवा मी तुझा रे साधा भोळा भक्त, तुझा रे साधा भोळा भक्त, देवा मी तुझा रे साधा भोळा भक्त. जोडून या हात, जोडून या हात देवा, जोडून या हात देवा, जोडून या हात देवा, नाम घेतो देवा तुझा रे साधा भोळा भक्त, देवा मी तुझा रे साधा भोळा भक्त. अशी साधी भोळी भक्ती देवाला आवडते महाराज. आणि म्हणून आपल्या नित्यनिमित्तीला अनन्य साधारण महत्त्व आहे. देवा तर 4 वेदाचे मंत्र आहेत. ऋग्वेद आहे, काल आपण पाहिलं. चंद्रकांत नावाच्या ग्रंथातून भगवान नारायणाची 8 नावं आहेत. ऋग्वेदातले भगवान शंकराची 8 नावं आहेत. नंतर गुरुगीतामधून ध्यानमूलम गुरुमूर्ती आहे. भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलेली गुरुगीता आहे, त्याला शिवगीता पण म्हणतात. पुष्कळ अशा गीता आहेत. भगवान दत्तात्रेयांनी यदुराजाला सांगितलेली यदुगीता आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्माने उद्धवाला सांगितलेली उद्धवगीता आहे. श्री अष्टावक्रांनी जनकराजाला सांगितलेलं अष्टावक्र गीता आहे. हा अध्यात्माचं गोड सांगितलं आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून द्या हो या गीता ग्रंथाचं सद्गुरू जनार्दन स्वामींनी अभ्यास केला आहे. त्यानंतर आपल्या नित्यनिमित्तीमध्ये गायत्री मंत्र आहे. गायत्री मंत्र फार श्रेष्ठ आहे महाराज. श्री विश्वामित्र ऋषींनी सूर्यनारायण उगताना त्यांना असं स्मरण झालं, स्फूर्ती आली. उपनिषद म्हणतात त्याला. भगवंताच्या सानिध्यात राहणारे ऋषीमुनी लोकांना अशी काही धर्मतत्व सापडले ते त्यांनी लिहून ठेवलं, त्यांना उपनिषद म्हणतात. असे 10 उपनिषद आहे. त्यापैकी विश्वामित्रांनी अशा प्रकारची भगवान सूर्यनारायण उगत असताना त्यांना ही स्फूर्ती झाली. ओम भूर्भुव स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा जो मंत्र आहे देव विश्वामित्र ऋषींनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली. लोखंडाचं भस्म करायचं, लोखंड जाळायचं, त्याचं भस्म काय लोहपीठ भस्म असं म्हटलंय त्याला. सोन्याचं पण भस्म होतं, चांदीचं पण भस्म होतं, जाळायचं. पूर्वी पेशवे लोकांना विशेषतः क्षयरोग व्हायचा आणि क्षयरोगासाठी सुवर्ण भस्म सांगितलं आहे आयुर्वेदामध्ये. मग ते सोनं जाळायचे, त्याचं भस्म मधाबरोबर, दुधाबरोबर, लोण्याबरोबर खाय. आता पण सोनं स्वस्त आहे. तुम्हाला जर काही रोग झाला असेल तर जाळा सोनं, 1-2 किलो त्याचं भस्म करा. लोहपीठ भस्म खाऊन भगवान सूर्यनारायणाची तपश्चर्या केली. भगवान सूर्यनारायणाने त्यांच्या अंतःकरणामध्ये हा मंत्र सांगितला. हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे, सगळ्या मंत्रामध्ये श्रेष्ठ आहे. एकनाथी भागवतामध्ये सांगितलं आहे की सकळ मंत्राची जननी उपेदीक्षता करी द्विजा जन्मी करी तितिक्षणी. द्विजाच्या वाटेला आलाय तो. न होता गायत्री संबंध मुखी ऋगो न शके वेद, म्हणून वेदवंद्य गायत्री. गायत्री मंत्राचा उच्चार केल्याशिवाय वेद मंत्र म्हणता येत नाही. म्हणून ब्राह्मणाचा 2 जन्म होतात. आईच्या उदरातून एकदा जन्म होतो, नंतर 6-7 वर्ष झाल्यानंतर त्याचं मौंजी बंधन होतं, त्याला व्रतबंध म्हणतात. तो संस्कार झाला की एखादा दिव्य ब्राह्मण त्याच्या मुखामध्ये कानामध्ये गायत्री मंत्राचा उच्चार करतो. तो एक साधारण लग्नासारखाच विधी आहे. आता करतात महाराज. इथं आमच्याकडे काल परवा व्रतबंध झाले का पुण्याकडचे इकडचे तिकडचे लोक आले. उन्हाळा दिवस होता, थोडा ऊन पडलेलं होतं. आता निमित्त मात्र काय, गायत्री मंत्र हे शरीर शुद्धीसाठी आहे. गायत्री मंत्र म्हणताना काही चूक झाली तरी गायत्री मंत्राच्या यामुळं ते चूक झालेली आणि सुधरून जाते. त्यासाठी ते शुद्धतेसाठी येतो. काय शो झाला, खरं सांगतो तुम्हाला, मी निंदा करत नाही. असं ते देवाला नैवेद्य दाखवायचं, घेऊन जा. पंचपक्वान्नाचा नैवेद्य असतो सूर्यनारायणाला, गायत्री माताला. मंदिरात नैवेद्य घेऊन आला, बुटं घालून पाय. आता ते बुटं काय ताबडतोब निघतं का? त्याला बोट लावावं लागतं, तेव्हा कुठे ते बुटं निघतात. ते बोट लावून धुतलं का ते बुटातलं बोटाचा वास घ्या, मोगऱ्यासारखा येतो. काय निस्ता शो याला ते ब्युटी पार्लर, ते हारण तुऱ्यान हेन तेन पगड्यान बिगड्यान. का लोकमान्य टिळकाची पगडी घातली म्हणजे लोकमान्यासारखी बुद्धी येते का? ते प्रगांड बुद्धिवान होते, ते शतावधानी होते. 100 प्रश्न एका वेळी विचारले तरी वेगळे उत्तर देऊ शकतो, त्याला शतावधानी म्हणतात. एक तर कालिदास होते, एक तर बिरबल होता, आणि त्यानंतर लोकमान्य टिळक होते. काल त्यांची पुण्यतिथी झाली ना. शतावधानी, 100 प्रश्न अस्खलित 8 ते 10 पानाचं 10 मिनटामध्ये इंग्रजीमध्ये. आणि अंदमान निकोबारच्या वेळेत जाताना स्टेटमेंट दिलं. इंग्रज अधिकारी सुद्धा तोंडात, जजना सुद्धा तोंडात बोलत. काय माणूस, प्रगांड बुद्धिवान. भगवती आईनं भगवान गणेशाची उपासना केली म्हणून त्यांच्या पोटी असं रत्न जन्माला आलं. महाराज स्वराज्य हा जन्म माझा जन्मसिद्ध आहे, तो मी मिळविणारच असा दृढ निश्चयी. अंदमानच्या निकोबारच्या तिथं त्यांना कैदेत ठेवलं. भयंकर त्रास. पत्नी मेली, तिची तार आली, त्यांना जेलरनं त्यांच्या पुढं ठेवले, तरी त्यांनी त्याच्याकडे पाहिलं नाही. गीता रस लिहित होते. अहो म्हणे तुमची पत्नी वारली, त्याची तारी, तुम्हाला काही वाटत नाही? माझ्या स्वराज्याकरता, माझ्या जन्मभूमीकरता, माझ्या जननीकरता माझे सर्व अश्रू मी तिला अर्पण केले. पत्नी वारली, तिच्यासाठी माझ्याकडं डोळ्यामध्ये अश्रू शिल्लक नाही राहिले. काय विचार आहे महाराज.
पत्नी वारली तरी ते रडले नाही. माझे सर्व अश्रू मी भूमातेला अर्पण केलेले. याला विचारवंत म्हणतात. मला इट इज थॉट्स, इंडियन थॉट्स म्हणतात त्यांना, तत्त्ववेत्ते. म्हणून गीता रहस्य लिहिलं महाराज. गीता रहस्य, गीता रहस्य, गीता रहस्य, गीता रहस्य. म्हणून द्या हो. आपण इथं साफसूफ केलं, तुम्ही आज जेवले, काही सांडलं खरगटं सांगलं तर स्वच्छ करावं लागतं की नाही. आता नाही, पण पूर्वी बाहेर जायचं होतं, जागा चांगले पाहून बसत होतं की नाही आपण. किंवा आता आपण जातो शौचालयामध्ये, साफ पाहिजे की नाही. जसं जमीन साफ पाहिजे किंवा चांगलं बसायला चांगलं, आपण का जातो वनात उपवनात बागेमध्ये, का तिथं प्रसन्नता प्राप्त होतं. तसं शरीर शुद्धीसाठी गायत्री मंत्र आहे. गायत्री मंत्रानं शरीर शुद्ध होतं. भगवान सूर्यनारायणाकडे पाहिल्यानंतर त्यांना असं स्फुरण झालं, ओम भूर्भुस्वहा तत्सत्वितुर्वरेण्यम. भूर्भुस्वहा म्हणजे तिन्ही लोकांना हे सूर्यनारायण भगवान तू प्रकाशित करतो. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे तीन देव हे सांगितलेले आहे. त्या तिन्ही लोकांना तू प्रकाशित करतो. नीट लक्ष देऊन ऐक. अर्थ आहे, साधा अर्थ आहे. तसे 24 अक्षराचे श्रीराम शर्माने ते 2 ग्रंथ लिहिले, त्याला गीता रहस्य सारखे, गायत्री विद्या, हे गायत्री विज्ञान म्हणून मोठे ग्रंथ आहे 2. ते गायत्री मंत्राचं हवन वगैरे करतात, ते लोक गायत्री मंत्राचा प्रचार करतात. एक त्यांच्यातला एक सद्ग्रस्त बिचारा इतका स्पीडनं बोलतो बाबा, इतका स्पीड, फुल स्टॉप नाहीच, इतकं त्यांचं भाषण चांगलं आहे पण खूप स्पीड. काय असं एखाद्याला सवयच असते. एखादे किती हळू बोलतात, त्यांचे पॉज जास्त असतात. श्री नवनाथ महाराज पण तबला चांगला वाजवतो, मध्ये पॉज जास्त आहे. काय काय हे वक्त्याचे 8 अवगुण सांगितले. शिवार्पण. गायत्री मंत्रानं शरीर शुद्ध होतं. तिन्ही लोकांना तू प्रकाशित करणार आहे भगवान सूर्यनारायण. माझी जी बुद्धी आहे तिला तू प्रकाशित कर, ती स्थिर कर. तत्सत्वितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धी, धी म्हणजे बुद्धी, ती स्थिर कर, ती तेजस्वी कर. आणि ती स्थिर झाल्यानंतर ती चांगल्या कार्यासाठी प्रवृत्त होऊ दे. तत्सत्वितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात. मग सगळ्या देवतांची गायत्रीला हा मंत्र लागतो. ओम भास्कराय विद्महे आणि महद्वितीकराय धीमहि तन्नो सूर्यनारायण प्रचोदयात. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. ओम कात्यायनाय धीमहि कन्याकुमारीचे धीमहि देवी प्रचोदयात. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो शिव प्रचोदयात. ओम जनार्दनाय विद्महे भक्तवत्सलाय धीमहि सद्गुरु जनार्दन प्रचोदयात. अशी आपली बुद्धी स्थिर झाली पाहिजे, ती तेजवान झाली पाहिजे, ती स्थिर होऊन सत्कार्यासाठी प्रवृत्त झाली पाहिजे. हा सर्वसाधारण गायत्री मंत्राचा अर्थ आहे. म्हणून आपलं शरीर शुद्धीसाठी आपण साबू लावतो, पाण्यानं आंघोळ करतो. काय महाराज काय किती त्या टपामध्ये बसतात, त्याच्यातच गुळणा करतात, त्याच्यातच खालचं वरचं धुतले जातं, त्याच्यातच मस्त झोपतात. शुद्ध आहे कधी खरं वाजते. तांब्याचं घांगाळ होतं पूर्वी, गंगाजल म्हणले त्याला, घांगाळ झाला त्याचं आडनावच बदलून गेलं घांगाळ. त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं. गंगा यमुना सरस्वती शरयू महेंद्र तनया गोदावरी गंडकी नर्मदा आठवी वेळोवेळाचे नाही वयसाचे प्राणी असे. ही श्री तुकाराम महाराजांच्या हरिपाठातलं ही संध्या आहे महाराज.
सगळ्यांची नावं आहेत. सप्तऋषीची पण नाव आहेत तुकाराम महाराज याच्यात. सप्त चिरंजीवाचे नाव आहेत, सप्तकन्याचे नाव आहेत आणि सप्तनद्याचे नाव आहे. या नद्याचं नाव घेऊन गंगाळातल्या पाण्याने आंघोळ करावं, एवढ्या नदीचं पुण्य मिळतं. गंगा पापम शशी तापम दैन्यश्य कल्पतरू तथा पापम तापम च दैन्य झाले सद्गुरु दर्शनात. असं आंघोळ करावी. ते टपामध्ये बसून काय करतात. म्हणून देह नाही निर्मळ जीवन, नाही निर्मळ जीवन, काय करील साबन, काय करील साबन, नाही निर्मळ जीवन, जीवन नाही निर्मळ जीवन. म्हणून गायत्री मंत्रांना शरीर शुद्धीसाठी सद्गुरू जनार्दन स्वामींनी नित्यनिवेदीमध्ये 4 वेदाचे मंत्र आणले आणि त्यांनी श्रीमद भागवताचा एकादश स्कंद वाचताना हे वाचलं की न होता गायत्री संबंध मुखी ऋगुण शेके वेदन, म्हणून वेदवंद्य गायत्री. गायत्री मंत्राचा अधिकार आपल्याला आहे का? तो वाट्या आल्या द्विजा म्हणजे ब्राह्मणाच्या वाट्याला आला, मग आपल्याला आहे का तो? म्हणून बाबाजीला संभ्रम पडला, त्याचं काहीतरी अध्ययन केलं पाहिजे. काय अध्ययनशीलता होती महाराज. मला तर खूप आश्चर्य वाटतं थोडं शिकलेलं असल्यामुळं की कशी काय अभ्यासाची एवढी रुची बाबाजींना निर्माण झाली. अर्थात ते काही एका जन्माचं नाही, ते जन्मोजन्मी तेच करत आले आणि ते भगवंताचे अंश असल्यामुळं 16 वर्षी कोणी 9027 वया लिहू शकतो का? अरे चांगल्या कॉलेजच्या मुलाला प्रेमपत्र लिहिता येत नाही. फर्स्ट डायलॉग नको डिस्टर्ब व्हायला. काय उपमा देतात आणि काय करतात. आणि 16 वर्षाच्या मुलाला चड्डी पण नेसता येत नाही. आता तर त्या कोणत्या चड्ड्या निघला ते गुडघ्यावर फाटेल. अरे म्हणलं फाटेल कशाला घाले? नाही म्हणे बाबा ही फॅशन आहे, फाटेल कपडे मागून फाडणं भाऊ. सांगायचं तो की 17-15 खिशे, दमडा नाही खिशात. तिकडं चैन, इकडं चैन, इकडं चैन. महत्वाची पोस्ट ऑफिसची चैनच उघडी. जय जगदंब 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 जय जगदंब. म्हणून द्या हो गायत्री मंत्रासाठी जनार्दन स्वामींनी तपश्चर्याच्या काळामध्ये अंदरसूरला एक मावशी होती, ब्राह्मण समाजाची होती. ती दररोज दर्शनाला यायची. सांगितलं की मावशी तुमच्याकडे काही ग्रंथ आहे का गायत्री मंत्राबद्दल? तर ते म्हणे मी पाहते. ब्राह्मणाची घरी पूर्वी ग्रंथ राहायचे आणि त्या माऊलीने गायत्री पुराण जनार्दन स्वामीला आणून दिलं. एवढा आनंद झाला महाराज. अशी रुची पाहिजे महाराज. असं ग्रंथ वाचण्याची हे पाहिजे, हौस पाहिजे. अथ भक्ती जिज्ञासा नावाचा ग्रंथ आहे, शांडिल्य महाऋषीने लिहिलेला आहे आणि तो भक्तिमार्गाचे आचार्य आहेत. मी वाचलेलं होतं की हा ग्रंथ कुठं मिळाला. बरं याच्यावरनं श्री रजनीशनं टीका केली, लिहिलेलं आहे. रजनीश त्यावेळेस प्रसिद्ध होता महाराज. सर्व विश्वाला गवसणी घातली. आमचे संतोषगिरी महाराज म्हणतात की अलौकिक न व्हाय जगा माझी. फार अवघड आहे. अलौकिक झालं का आणि मग म्हणे मग तुम्हाला झोप कमी, सगळंच अवघड होऊन जाईल. देव जनता तुम्हाला झोपू देणार नाही. तुमचं यहिक पारलौकिक सुख कमी होऊन जातं. यहिक सुख तर नाही, इथं उद्घाटन, तिथं प्रवचन, तिथं अमुक, तिथं तमुक, तिथं यहिक सुख, शरीर सुख नाही मिळू शकत. अलौकिक न व्हावे जगामध्ये म्हणून सांगितलंय. म्हणून थोरपण परा सांडीजे. माऊली काय लिहितात? म्हणून थोरपण परा सांडीजे अवघी उत्पत्ती विसरजे जगा धाकुटे होईजे तव जवळीक माझी. म्हणजे जया अंगी मोठेपण, जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण, तया यातना कठीण. लहानपण देखा देवा, लहानपण
तुमच्या क्षेत्रात सुद्धा पहा, एका नामवंत वकील असेल, नामवंत डॉक्टर असेल, इतके पेशंट रात्री सकाळी 6 सुरू होतं तर रात्री 12 वाजेपर्यंत, जेवल्यानंतर किती तास झोपतं, परत लाखो रुपये येतात महाराज. पैशाचं काय करतं, शरीर सुख नाही. एखादा नामवंत वकील असतो, इतके त्याच्याकडं केसेस असतात, त्याचा अभ्यास करता करता विचारायला कुठं या एक सुखी. अहो काय, एक दिवस तरी माझ्याबरोबर रविवारी चला कुठं तरी. अगं ते केसचा अभ्यास करायचा, डोक्यावर केस राहिले का? पत्नीने सांगितलं केसचा अभ्यास करून माझ्यासाठी काही आहे का नाही तुमचं जीवन, नुसतं केससाठी. त्या केसमुळे तुमच्या डोक्यावर केस राहिले नाही. पहा तुम्ही, या अलौकिक न काय माऊलीने दिलंय महाराज, अलौकिक न व्हावे जगामध्ये अजिबात. आणि म्हणून देव त्या माऊलीने आणून दिलं ते गायत्री. त्याच्यामध्ये बाबाजीने सांगितलं की चतुर्वर्गस्य साधनम, 4 वर्णाला ह्या 24 गायत्री आहे. त्याच्यापैकी 5 गायत्री 4 वर्णाला वाटून दिले आहे. 4 गायत्री उरल्या त्या अतिशूद्राला दिल्या. आणि म्हणून अतिशूद्र गायीची सेवा करतात. तर ती बाबाजीने अनुभव घेतला की एक ब्राह्मणाकडं गाय होती, ती दूधच देत नसे, मारायची त्याला. ते फक्त चारा टाकायचं, दुसऱ्याने चारा टाकायचा. हे काय तलाठी वगैरे असायचे खेड्यामध्ये, तर सगळे लोक बघ साहेबाची गाय आहे, सगळं तिचं तेच करायचं, या दूध कशी काय देईल ती. आणि म्हणून ती सांगितलं की चपराशी राहतो किंवा कोतवाल राहतो, मग घेऊन जायतो ही गाय. ती काय माझ्याकडे दूध देत नाही. तो विचार तिला दररोज तिच्या अंगावर हात फिरायचा, तिला खाजायचा, तिला हे करायचं, तिला चारा टाकायचा. 3 वेळेस चारा टाकायला पाहिजे जनावराला, वेळेवरच टाकायला पाहिजे. आमच्या गाईला ना सगळे 2-4 जण गाईचे शेवाले आणि घरून काहीच आणत नाही, इथून चारा टाकायचं. ती थोडं खाते ते तसं राहतं आणि दुसरं परत त्याच्यावर टाकतं. खरं वाजतं 3च वेळेस टाकायला पाहिजे, एक पहाटी, दुपारी, संध्याकाळी. सतत खाईल कधी आणायचं नाही, पण इथूनच परत घरावर सत्यनारायण. म्हणून देव हो त्याच्याकडे ती चांगलं दूध द्यायला लागली. म्हणून वाट्या आल्याशी द्विजा, जरूर गायत्री त्यांच्याकडे आहे, पण त्या चतुर्वर्गाचं साधन अतिशूद्राच्या ठिकाणी ती का प्रसन्न आहे, तिची सेवा आहे. म्हणून न होता गायत्री संबंध, मुखी रिगो न शकेवेद. मग आपल्याला सुद्धा गायत्री मंत्राचा अधिकार आहे. आपण ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण सांगितले. चतुर्वर्ग मया सृष्टम गुण कर्म विभागशः. भगवान सांगितलं की गुण कर्मानुसार मी हे केलं. जन्मता जातीचा संबंध नाही. गुण असेल, एखाद्याला क्षत्रिय असेल त्याला लढायच्या हौशतुल, एखादा अध्ययनशील असेल अध्ययनात, पण यजन याजन दान प्रतिग्रह हे ब्राह्मणाचे 6 कर्म आहे, तो ब्राह्मण. कृषी गोरक्ष वाणिज्यन वैश्यकर्म स्वभावजम. आपण कृषी म्हणजे शेती करावी, गोपालन करावं, त्याच्यातनं आलेलं धान्य विकून आपलं पोट प्रपंच करावं, दुसऱ्याच्या प्रपंचाला मदत करावी, हे आपलं काम आहे शूद्राचं. आपण शेती करणारे माणसं आहेत, आपण शूद्र मानले, वैश्य मानलेले. आणि शूद्रांना मग यांची सेवा करावी, ज्याला सेवा भाव आहे. काही ज्याचं वर्ण शूद्र आहे पंचांगशास्त्राप्रमाणे किंवा नक्षत्राप्रमाणे, त्याला सांगावं लागत नाही सेवा कर म्हणून. मी अनुभव घेतला आहे. ज्याचा वर्ण ब्राह्मण आहे ना, तो स्वतः काहीच करणार नाही. नवनाथ ते काम करतं, नवनाथ म्हणतो खरे ते चव्हाण ते काम करो, तो सांग जनार्दन घेवरते ते, तो स्वतः करणार. मी अनुभव घेतला. त्यांचं उदाहरण आहे, ज्याचं वर्ण ब्राह्मण आहे, चांगलं पाहिलं. हां, 17 सुपरवायझर, 1 वर्कर. शिवार्पण कोणकडं चालले जातं. शिवहर शंकर गौरीचा वंदे गंगाधर नेशा. शिवहर शंकर गौरीचा वंदे गंगाधर नेशा. बाबांच्या सेवेला बहुतेक आदिवासी मंडळी मुलं खूप एकाग्रतेने एकलव्याची प्रमाणे सेवा करतात. आता जनार्दन स्वामींची सेवा केली संतोषगिरी बाबांनी, सर्वांगिरी बाबांनी.
बाबाजीच्या महानिर्वाणानंतर आपल्या सेवेमध्ये कालपूजा फराळ करायचं. म्हणून द्या हो, ही जी सेवाभाववृत्ती आहे ही शूद्रामध्ये जास्त असते. सांगावं लागत नाही. बाबांनी सांगितलं, त्यांना पण अनुभव आहे. हे आदिवासी मुलं आमची साफसफाई करतात, सेवा करणारी मुलं पाहतात, सहज विचार तुझी रास काय, थोडा अभ्यास केला असल्यामुळं. म्हणून द्या हो, अतिशूद्राच्या ठिकाणी ती दूध द्यायला लागली कारण तिची सेवा झाली. आणि म्हणून गायत्री मंत्र सगळ्याला अधिकार आहे, चतुर्वर्गस साधनम. आणि म्हणून न होता गायत्री संबंध म्हटलं. म्हणून बाबाजींनी या गायत्री मंत्र पूर्वी विधीत आणला होता. विधीत लिहिले गेलं होतं औरंगाबादला, म्हणजे संभाजीनगरला होतं. अरे भाऊ ते मंत्र काढून टाक, सगळे काढून टाक ते विधीतून. नवीन विधी छापली, बाबाजीने पाहिली. त्याने म्हणे एक लोक कसे राहतात, आपले लोक सामान्य आहे, त्यांना एवढं पवित्र वातावरण आंघोळ पांघोळ करत नाही, काही नाही, असं नाही, तर त्यांना त्रास होईल. मागून मागून महाराज जनार्दन स्वामींनी तर सगळं भंडार उघडं करून दिलं. काय सांगायला पाहिजे, लहान लहान लेकराला काही माहीत नसताना असं दिव्य ज्ञान सांगायचे महाराज, काय सांगतो. त्यावेळेस वाटत काय आमच्या सर्वज्ञानी महाराज सांगितलं, मिरची घेऊन या बाबा, थोडी मिरची आणते, अशी फेकून दिलं त्यानं. हे उदळे बाबा जवळ देऊन द्यायचं ना. कसं सांगावं पोराव तुम्हाला, काय शिकवलं महाराज. एवढा मोठा महापुरुष पण रमला मुलामध्ये. ते जर विद्वान लोकांमध्ये गेले असते तर आपले वाटेल नसते आले. तुमच्या आमच्यासारख्याच आम्हाला सुद्धा काय कळत होतं. होतो आम्ही सुरुवातीला फारच मोठे पापी, ध्यास लाविला जनार्दनाने शिवचा मुछावटे. होतो आम्ही सुरुवातीला फारच मोठे पापी, ध्यास लाविला जनार्दनाने शिवचा मुछावटे. आज चालोल भक्तीच्या वाटे, स्वामी रे स्वामी जनार्दन स्वामी. लाविले त्यांनी आम्हा शिव ध्यानी, स्वामी रे स्वामी जनार्दन स्वामी. या गायत्री पुराणामधून सद्गुरू जनार्दन स्वामींनी हे गायत्री मंत्र काढलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये 24 देवता आहे आणि 25वी देवता भगवान शिव आहे. असं 25 तत्वाचं हे शरीर आहे. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचविषय, मन बुद्धी चित्त अहंकार आणि असे 25वं तत्व भगवान शिव आहे. डोळ्यामध्ये चंद्र सूर्य आहे, नाकामध्ये आहे, गुदद्वारामध्ये गणपती आहे, लिंगामध्ये ब्रह्मा आहे, नाभीमध्ये नारायण आहे, हृदयामध्ये भगवान शंकर आहे. असे देवता आहे आपल्या शरीरामध्ये. हातामध्ये देवता आहे, कानामध्ये देवता आहे. या 24 देवता आहे. त्या 24 देवताचं या ठिकाणी स्मरण आहे. ओम नमो ब्रह्मा, ओम नमो शिवाय. कोणाची स्तुती केली तर त्याला बरं वाटतं ना. अकबराने विचारलं, बिरबल सबसे मीठा क्या है, दुनिया में सबसे मीठा क्या है. आता सगळ्याला विचार, कोणी म्हणे साखर आहे, कोणी म्हणे गुलाबजाम आहे, कोणी म्हणे जिलेबी आहे, कोणी म्हणे काय. बिरबल का विचार, बिरबल क्या है, सबसे मीठा क्या है दुनिया में. तर बिरबलनं सांगितलं, सबसे मीठा तुम्हारी जो स्तुती करता है, सगळ्यात गोड जर काय असेल तर स्तुती. वा वा पाटील, काय तुमचं बाग, काय ऊस आहे हो तुमचा, काय कपाशी हो, वा वा माऊली, फार ध्यान आहे व तुमचं शेतीवर, या बसा चहा पाणी घ्या. काय माऊली, काय पाटील तुमचं ध्यानच नाही, वावरामध्ये कमरा इतकं काँग्रेस झालं हो. गावात काय करता, शेताकडे जा, बिडी तरी पाहिजे का. स्तुती करावी ईश्वराची, करू नये कधी. स्तुती सगळ्याला गोड लागते, खूप गोड येते. तिच्यासारखं गोड कोणतंच नाही. जबान खासकी म्हणलंय त्याला त्यांच्या उर्दू भाषेमध्ये. जहाँ पर हम जबान खास की, मित्र पान की. जो पान खातो त्याला मित्र तर आपोआपच येतं. बिडी वाढणार दुसरं आपोआप मित्र तर घेर व बिडी. पान खास की म्हणजे जबान खास की, मैत्री पान की.
अशा प्रकारचं सांगितलं महाराज. स्तुती सगळ्याला आवडते, म्हणून देवाला सुद्धा स्तुती आवडते. स्तुती करावी ईश्वराची, करू नये कधी व्यर्थ. म्हणून या आपण ओम नमो ब्रह्माय ना अगोदर नमस्कार करतो. कोणालाही नमस्कार केला तर ती देवता प्रसन्न होते, म्हणून नमस्कार करावा. खरं 2 हात जोडावे. आपण दंडवत प्रणाम करायचो कोणत्या देवाला, तर आमचे संन्यासी लोक म्हणतात संन्यासीने दंडवत प्रणाम नाही करायला पाहिजे. आता गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यापासून खाली बसता येत नाही, करता नाही. तर कोणत्याही देवता असो, कुठं असो, 12 ज्योतिर्लिंग असो, 4 धाम असो, अष्टविनायक असो, सगळीकडं 60 लोटांग घालायचं. आता ते शक्य नाही. म्हणून दंडवत प्रणामाला फार महत्त्व आहे. प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवाया. भक्तीचे 6 अंगपैकी प्रणिपात, स्तुती, सर्व कर्म समर्पण, शरणाचे स्मरण, वेगळ्या 6 प्रकारचे भक्तीचा प्रकार सांगितला आहे. म्हणून स्तुती करावी ईश्वराची, त्याच्यामध्ये एक स्तुती आहे. म्हणून या देवतांना नमस्कार केला तर त्या देवता प्रसन्न होतात. मग डोळ्यानं आपण चांगलं पाहू, तोंडानं आपण चांगलं बोलू, कानानं चांगलं ऐकू, पायानं देवाला इकडे जाऊ. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे. असे दशेंद्रिय आपले चांगलं कार्य करतील महाराज. म्हणून या देवतेला नमस्कार केला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या नित्यनिमित्तीमध्ये या 24 देवतांचे बीज मंत्र आहे. आपण बी चांगले चांगले कांदे मोठे चांगले बाजूला ठेवतो, मग ते परत लावतो, त्याच्यापासून बी तयार होतं. चांगलं सोयाबीन टाळून वगैरे जे मोठमोठे चांगले दाणे आहेत ते बाजूला करतो. गहू म्हणा, ज्वारी म्हणा, काय बी भरण म्हणा, आपण ते चांगलं चांगलं बाजूला ठेवतो. तसं प्रत्येक देवताच्या मंत्राचं बीज आहे. बीज एवढं छोटंसं बीज. वडाचं बी, वडाचं फूल पाहिलं का तुम्ही, फळ पाहिलं का, हजारो बी त्याच्यामध्ये. त्याच्यातलं एक बी जरी पडलं तर काल परवा मी वाचलं 3 किलोमीटरचं एक वडाचं झाड आहे. त्याच्या फांद्या खाली आल्या परत झाल्या, फांद्या खाली आल्या परत झाल्या. ही वडाची वाडी इकडं, तिथं लग्न काय रे सगळं ते वडाखालीच लागतं. सावली एवढी, पण ते मंडप द्यावं लागतं वडाखाली. असंच आहे, कारण वडावर कोण असतं, कावळे असतात. आणि जेवताना गंध लाव वरून. म्हणलं वडाच्या झाडावर खाली कशाला पाहिजे मंडप, कशाला पाहिजे, सावली आहे ना. नाही बाबा, जेवायला बसलं तर वरून गंध लावतात कावळे. आणि म्हणून द्यावं. असं वटवृक्षाचं बीज केवढं असतं, त्याच्यामध्ये हजारो बी असतं. ते कागचिष्टेची होती पिंपळ, वड पिंपळ कागचिष्टेची होत नाही. ते असे लावल्यात होत नाही म्हणतात, प्लॅन्टवाले म्हणतात. कागचिष्टेची होती पिंपळ वड काय असेल ना. पाहा ना तुम्ही, आता मंदिरावर कुठं पाणी काय उन्हाळ्यात दिवसात तिथं ते पिंपळात झाड उगत. आमचे गुरुजी होते एक, अरे ते पिंपळात झाड, ते मंदिर पहिले काढा त्याच्यावरचं ते झाड तोडून टाक. बांधिले घुमट किल्ल्याचे तट, बांधिले घुमट किल्ल्याचे तट. तया फुटती पिंपळ वट, तया फुटती पिंपळ वट. बुडाला पाणी कोण घालतो, बुडाला पाणी कोण घालतो. श्रीराम आम्हाला देतो, आम्ही काय कोणाचे खातो. श्रीराम आम्हाला देतो. म्हणून ते काय अपवित्र आहे का? एक छोटं बीजाचं एवढा मोठा वृक्ष होतो. आणि म्हणून देव हे बीज आहे. ते कोणत्याही मंत्राला बीज लागला का तो महामंत्र होऊन जातो. नमःशिवाय हा मंत्र आहे, त्याला ओम लागला की तो महामंत्र होऊन जातो. ओम त्र्यंबकम यजामहे हा पण महामंत्र आहे.
श्रीराम की जय राम जय जय राम किंवा रामकृष्ण हरी याच्यामध्ये 3 प्रकारचे अ-ओम आहे, तो सुद्धा महामंत्र मानलेला आहे. श्रीरामाच्या मध्ये सुद्धा ओमचे काही अक्षर आहेत, ते तुम्हाला सांगणं सोपं नाही, म्हणून त्याला महामंत्र म्हणले. याचा जो उच्चार आहे बीजाचा, तो त्या मंत्राला लागला की ते महामंत्र होऊन जातं. अशा प्रकारचे बीज आहे. त्यानंतर न्यास आहे. न्यास म्हणजे त्या देवतेला नमस्कार आहे. ओम क्रम ओम रंगोष्टकाभ्याय नमः, अंगठ्यामध्ये देवता आहे. हा परब्रह्म आहे, गुरु आहे, शनी आहे, रवी आहे, मंगळ आहे, शुक्र आहे, आपल्या हातात सगळे देवता आहे. सामुद्रिक शास्त्राप्रमाणे म्हणून आपण करताल करपृष्ठाभ्याय नमः, सगळ्याला नमस्कार केल्यानंतर तुम्हाला सांगितलं की नमस्कार करणं फार चांगलं आहे. स्तुती करावी ईश्वराची, करू नये कधी व्यर्थ नराची. सगळ्याला नमस्कार करावे द्यावं. आता तर नमस्कार करायची पद्धतच बिघडली. इथून मोटरसायकलवर जातात, बैल जसं हुंदडतो ना माती उकरतो तसं नाही. हात जोडले पाहिजे, छातीपर्यंत नेले पाहिजे, असं थोन तर इथपर्यंत. याच्यातलं चांगलं असू दे, याच्यात पण चांगलं असू दे. सिया राममय सब जग जानी, करऊ प्रणाम जोरे जुग पानी, करऊ प्रणाम जोरे जुग पानी. काय केलं असं पहिला ना काढतो तर तसं असं नाही. दोन्ही हात जोडले पाहिजे. इथं मूर्धना पशील देणे पाहिजे. या मस्तकामध्ये चांगले विचार येऊ दे, ते माझ्या हृदयात रोपण होऊ दे. हा त्याचा अर्थ आहे. पप्पा तिकडं नका पाहू, टाटा. अरे आमचे लहान लहान मुलाला शिकवलं जय जनार्दन जय जनार्दन. आम्ही नागपुरात परिक्रमाला गेलो, लहान लहान मुलं संडासला बसले होते. नर्मदे हार बाबा, नर्मदे हार. खालून हागून राहिले, वर सांगून राहिले नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. शिकवा, असं शिकवा मुलांना. असं वळण लागलं पाहिजे. टाटा का काटाचं मीठ आहे, ज्याचं खावं मीठ त्याचं काम करावं नीट. टाटाचा आटा पण आहे, पण त्यानं आपला आटा सरकून राहिले कुठं समजून राहिले. त्याचं खावी पोळी त्याची वाजावी टाळी, म्हणून पप्पा टाटा असं नाही. सुस्वागतम म्हणा, जय जनार्दन म्हणा, तुमचं काय तुम्हाला जे जय श्रीकृष्ण म्हणा, हरिस्मरणम, जे जे तुमचे देवता आवडत असेल ते शिकवा त्या मुलांना. काय टाटान पप्पान मम्मीन हे ते. मम्मी शब्दाचा अर्थ पाहिला तर भुसा भरलेला मुर्दा. हलो हाय छोड़िए जय जनार्दन बोलिए, हलो हाय छोड़िए जय जनार्दन बोलिए, हलो हाय छोड़िए जय जनार्दन बोलिए. कुठं का होईना फोनवर पाहा तुम्ही. विशेषतः आहे मारवाडी लोक वगैरे लोक, गुजराती लोक, जय श्रीकृष्ण. आपले स्वारकरी महाराज रामकृष्ण हरी महाराज, रामकृष्ण हरी. माऊली महाराज जय माऊली, रामकृष्ण हरी. उठल्या बसता रामकृष्ण हरी असं पाहिजे. खाता पिता बसता उठता अशी सवय लागली पाहिजे. ते आम्हाला ते बाबाजीकडे यायचे पूर्वी, इथं भरपूर धान्य यायचं, ते लोक यायचे धान्याची व्यवस्था लावायला. ते एक रामकृष्ण म्हणून बाबाजी रामकृष्ण हरी. किती पोते उचलायचे बाबाजी, कुठं ठेवायचे रामकृष्ण हरी. प्रत्येक शब्द त्यांचं नाव राम दुसरं होतं, पण त्यांना रामकृष्ण हरी आम्हालाच म्हणायचे. लोकांच्या मुखात पण अरे म्हण चांगलं नाव आहे हो तुझं नाव तर हे, पण मला सगळे रामकृष्ण हरी मला कुठे गेले, म्हणजे त्यांच्या तोंडात येतं ना. असं आहे महाराज. म्हणून द्या हो, हे बीज झाल्यानंतर आणि न्यास झाल्यानंतर नित्यनैमित्तीमध्ये आणि मातृक आहे. आता हे मातृक जसं भगवान शंकरांचं सती नावाची पत्नी, भगवान शंकराची दक्षची कन्या, आपल्या वडिलाकडं यज्ञ आहे म्हणून गेल्या यज्ञाला. भगवान शंकराने सांगितलं की तुझे वडील माझा द्वेष करतात, तुला आमंत्रण दिलं नाही. 60 कन्या होतात दक्ष राजा.
जाऊ नको, आमंत्रण दिल्यानंतर जाऊ नये. ते म्हणे देवाच्या घरी, वडिलाच्या घरी, देवाच्या घरी, संताच्या घरी आमंत्रण नसलं तरी जावं. काय आपले लोक आहे मामा, काय आमचं नाव नाही त्या पत्रिकेमध्ये म्हणून आम्ही येत नाही. आमचे साधूसुद्धा, अरे आपल्या गुरुदेवांच्या घरी कार्यक्रम आहे, काय वाचतात तुम्ही, शास्त्र काय सांगतं. गुरुदेवांच्या घरी बिगर आमंत्रणात गेलं पाहिजे. तुम्ही का लग्न आहे किती, आम्ही भाऊ बंद आहे, आमचं खाली नाव आहे, तिथं चालन तुमचं, इथं नाही. ही क्षुद्र विचारसरणी, ही योग्य नाही. सांगितलं पाहिजे आम्हाला त्याचं. असं मला बोलता येत नाही, पण आता काही गोष्टी सांगाव्याच लागतात. नावीला ते सुधारलं तर सुधारलं. आणि म्हणून देव पार्वती सतीला सांगितलं की आमंत्रण नाही, जाऊ नको. नाही, माझ्या वडिलाच्या घरी जायला कुठं आमंत्रण लागतं, म्हणून जा, पण जाताना नंदीला घेऊन जा बरोबर. गाडी पाहिजे ना जर प्रत्येकाला सांगायचं जायचं जाय, पण गाडी घेऊन जाय. आताची गोष्ट, आता मुलीसुद्धा मोटरसायकल चालवतात, भन्नाट भामू. आणि नंदी महाराज तिनं पाहिलं तर सगळ्या देवतेची मांडणी आहे. हे मातृका जी आहे त्या देवतेची मांडणी काय असते, पूर्व दिशेला सप्त चिरंजीव, भगवान नारायण, भगवान शिव अशी मांडणी असते. गव्हाचं म्हणा, तांदूळाचे म्हणा, अशी गंज करतात आणि त्याच्यावर कलश स्थापन करतात. मग अष्टोत्तर शत एका आपण 1000 लिंगाची स्थापना केली होती. इथं महालक्ष्मी याग झालता, 108 कुंडी. त्या मातृका स्थापन करताना सतीनं पाहिलं की भगवान शंकराचं तिथं स्थानच नाही ठेवलं. कारण भगवान शंकराचा नेहमी दक्ष राजा द्वेष करायचा. आणि मग तिला राग आला. तिने सांगितलं की तुला आमंत्रण दिलं, तू कशाला आली. तिनं वडिलाला सांगितलं की भगवान सदाशिवाचं तुम्ही इथं स्थान मांडलं नाही, मातृका मांडल्या नाही, हे चांगलं नाही, आणि तुला आमंत्रण करू नये. आपली मानहानी होती, समजत नाही माणसाला. दुसऱ्याचा अपमान करताना आपली मानहानी होती, समजत नाही. आणि आपली मानहानीच नाही, आपल्या मानेवर संकट येऊ शकतं. दक्षराजाने सांगितलं की तुला बोलवलं, तू कशाला आलीच. त्या जाटाजूट धारेचे भस्मात राहत, स्मशानात राहतो, कशाला आली तू इथं अमंगळ म्हणून. तिला राग आला, पण आई होती शेवटी. आईनं सांगितलं जाऊ दे, बोलू दे, वडील येते, ये इकडे ये. आईनं तिला चुडा भरला, तिचं येतोचे स्वागत केलं. आणि मग पार्वतीला सतीला राग आला आणि तिनं आपलं शरीर त्या यज्ञकुंडात फेकून दिलं. ज्या ठिकाणी आपल्या देवतेचा अपमान आहे, आपल्या पतीचा अपमान आहे, हे शरीर नको. आपल्या वडिलांनी अपमान केला, नको हे शरीर. तिनं त्याच्यात उडी टाकली. उडी टाकल्यानंतर भगवान शंकराला कळलं. भगवान शंकरांनी आणि वीरभद्राला पाठवलं. नंदी चिडला, सगळ्या ब्राह्मणाचे दात पाडून टाकले, त्या लात मारून मारून सगळा यज्ञाचा विध्वंस करून टाकला. त्या वीरभैरवानं त्यांनी तर दक्षाचं मुंडकच ओढून टाकलं. म्हणून सांगतं की कोणी कोणाचा अपमान केला तर मान जाते, कोणाला मान द्या द्या. हो, अपमान जर केला तुम्ही तर तुमच्या मानेवर संकट येतं. दक्षाचं मुंडकच कापून टाकलं. ते मुंडकं कुठं पडलं काय माहिती देवाचं. पण ज्यावेळेस भगवान शंकर आले, त्यांनी पाहिलं की सतीनं यज्ञकुंडात उडी घेतली. ते परत घेतलं खांद्यावर आणि शोक करायला लागले, रडायला लागले की माझी एवढी आवडते. बाबा असं प्रेम पाहिजे. भगवान सदाशिवात तवम स्नेहमयचाद्यम कथितम सर्वरक्षकम. पार्वती किंवा सती तू माझ्या प्रेमाची आहेस. एवढं प्रेम करावं देवा पत्नीवर, जीवाचे कंठस्य प्रेम करावं, मग संसार चांगला चालतो. तुमचं जर असं काही थोड्या संशयानं तुम्ही एकमेकाचा संशय घेतला, काही नाही, त्याच्या मोबाईलमध्ये त्याचा फोटो पाहिला आणि यांच्या मोबाईलमध्ये तिचा फोटो पाहिला, गेलं बिघडलं. गेले जाडणे वकिलीकडं, घ्या फारकती. अरे काय फोटोनं यानं त्यानं. ज्या वेळेस जाऊ द्या, सगळं सोडून द्या. ज्या वेळेस ती आपल्या घरात येते, ती लक्ष्मी म्हणून तिचा स्वीकार करावा लागतो. शास्त्र सांगतं मागील परिहार सोडून द्यायचं. मागचं काय तुमचं पण त्यांचं पण. संसार सुखाचा करायचा असेल तर दोघांनी मागचं. आता आम्ही पाटीवर लिहितो, थोड्या वेळानं पुसून टाकतो, अक्षर कुठं जातात. गुरुजीला विचारलं, गुरुजीने सांगितलं की मुलांना तुम्हाला समजलं का सगळं मी फाळ्यावर लिहून दिलेलं. सगळ्या मुलांना समजलं. एक महिने मला समजलंच नाही.
काय रे बा काय समजलं नाही तुला? म्हणे तुम्ही फळ्यावर लिहिलं पण ते अक्षर पुसल्यानंतर कुठे गेले? गुरुजी डोक्यावर केस राहील का? तुम्हाला मी 5 आंबे दिले, वजाबाकी शिकत होते. 5 आंबे वाटून दिले, खाली किती राहिले? सगळ्यांना सांगितलं खाली काहीच राहिलं नाही. एक हुशार होता जनार्दन सारखा, म्हणजे आहे ना गुरुजी खाली राहिलं ना, कातड्या आणि सालटे आणि कोया एवढंच खाली राहिलं. 5 आंबे दिले, त्यापैकी 2 सडलेले, खाली किती राहिले? म्हणजे 5च राहिले. मग सडलेले आंबे फेकून थोडे दिले तुम्ही म्हणे. एवढे हुशार मुलं आहे महाराज, गुरुजीच्या डोक्यावर केस राहणार नाही अशा ना. म्हणून द्या हो, भगवान शंकराने ते प्रेत घेतलं तर नारायणाने विचार केला की भगवान शंकर जर असे विरात राहिले तर जगाचं कल्याण कसं होईल? तर शमिती कल्याणम भोईती करता येतो, कल्याण करणार आहे. म्हणून नारायणाने एक इंद्रिय आईचं काढून टाकलं. अशी 84 ठिकाणी आईचं पडलेलं आहे. आईचे पाय पडलेले तुळजापूरला, कोल्हापूरला पाय, कोल्हापूरला पाय, हा कोल्हापूरला पाय पडलेले. महालक्ष्मी पायाजवळ आणि कुंक पडलेले सप्तशृंगी गडावर. देवीचं शिर पडलेले माहूरला. आणि तुळजापूरला काय हात पडलेला आहे. छत्रपती जय भवानी जय शिवराय म्हणून ती भवानी तलवार भगवान शिवाजी महाराजाला दिली. अशा ठिकठिकाणी असे 84 पीठ आहे. आईचं गुह्य अंग पडलेलं एका ठिकाणी. नेपाळला गेले तुम्ही तर गुह्येश्वरी नाव आहे. अजूनही जसं माय बहिणीच्या शरीरातून 27 दिवसानंतर रक्त येतं, रुधिर येतं, तिथं 4 दिवस मंदिर बंद असतं. तिथं कपडे ठेवतात, सर्व कपडे लाल होऊन जातात. असे दिव्य स्थान आहे महाराज देवीचे. आपल्या देशात आहे, आपल्याकडं तर फार भाग, आपलं महाराष्ट्र फार पावन आहे. 3.5 पीठ आहे आपल्या भारतात आहे, म्हणजे महाराष्ट्रात. भारतात तर 84 ठिकाणी आहे. म्हणून ह्या मातृका आपलं रक्षण करतात देव. म्हणून वास्तुशांतीला, यज्ञाला, चांगल्या कर्माला या मातृकाची स्थापना केली तर महादेवी, महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली हे 3 आपलं रक्षण करतात. महालक्ष्मी पाहिजे, पैसा पाहिजे. तुम्ही ग्रहस्थ आश्रमी आहे, तुमच्या घरामध्ये 8 पावलं ती आली का तुम्हाला समाधान मिळतं. तुम्हाला धन पाहिजे, तुम्हाला धान्य पाहिजे, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी. पुत्र पाहिजे, पुत्रलक्ष्मी. पौत्र पाहिजे, नातू पाहिजे. पुत्रलक्ष्मी, पौत्रलक्ष्मी, जयलक्ष्मी, विजयलक्ष्मी, सौख्यलक्ष्मी आणि मोक्षलक्ष्मी. 8 पावलांना संत गिरबाबा म्हणतात सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली, ओवाळी तुळजापुराने भक्त प्रसन्न झाले. सोन्याच्या पावलाने कुंकवाने घातला सडा, मुखी तांबूल वेडा, हाती शोभे हिरवा चुडा, दिला प्रसादाचा बेडा, सोन्याच्या पावलाने. म्हणून महालक्ष्मी पाहिजे, महासरस्वती पाहिजे. आमच्या लोकांना आमची सुद्धा कुलस्वामिनी आहे. तुम्ही सुद्धा कुलस्वामिनीला गेलं पाहिजे. आम्ही ज्यांना सांगितलं प्रवचनातून, दरवर्षी जाता बेचारे. बाबानं सांगितलं आहे की एकदा लग्न झाल्यावर जातात काही की फक्त, नंतर जात नाही. आम्ही जेजुरीला गेलो, आता येता रस्त्यात लागलं जेजुरीला गेलं, ते लोक सारे हसायला लागले. का बरं हसून राहिले का लोक? त्याने बाबा इथं बहुतेक जोडीनंच येतात. असं म्हणतात की 5 पायऱ्या 10 पायऱ्या टिंबला खांद्यावर घ्यावं लागतं. एरी घेतातच म्हणा, पण तिथं घ्यावंच लागतं. म्हणून ना मला असं यायला लागलं, म्हणून आम्ही मारुती शाप आहे. सांगायचं तात्पर्य हे की कुलस्वामीला गेलं पाहिजे. ते आपले रक्षण करते, ते आपल्याला सौख्य देते, ते आपल्याला धन देते, धान्य देते. काही केलं कुलस्वामीनीच माहीत नाही. आमच्याकडे एक जण म्हणजे आमची कुलस्वामिनी काय म्हणजे तुमच्या लग्नाच्या वेळेस तुम्ही कुलस्वामीला नव्हते गेले का? म्हणते आमचं लग्न असंच झालं टिंब कोर्टात. म्हणजे आता वकिलाच विचार मला काय कोर्टात. जय जय भवानी वनरमणी माता कुलस्वामिनी, 14 भुवनांची
स्वामिनी महिषासुरमर्दनी जय जय भवानी मनरमणी माता कुलस्वामिनी चौदा भुवनाची स्वामिनी महिषासुरमर्दनी जय जय भवानी. आपलं आडनाव पाहून गोत्र पाहून आपली कुलस्वामिनी पाहता येते. नसल माहीत नाही माहीत तर काय हरकत नाही. सगळे या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमः. जे असेल ती कोणती भगवती एकच आहे. प्रकृती आणि पुरुष असे ब्रॉड माइंडेड पाहिजे. कोणती एक माना काय हरकत नाही. नाहीतर मग आडनावरून तुम्हाला आणखीन खोलात जायचं असेल तर मग आडनावरून गोत्रावरून आपली कुलस्वामिनी पाहता येते. आमची सुद्धा संन्यासाची कुलस्वामिनी आहे वैष्णवदेवी. म्हणून एकदा तरी संन्यास घेतल्यानंतर वैष्णवदेवीला जावं लागतं. आमच्या दशनाम संन्यासाची आहेत. प्रत्येकाची कुलस्वामिनी ठरलेली आहे. प्रेम से बोलो जय माता दी. प्रेम से बोलो जय माता दी. सारे बोलो जय माता दी. सारे बोलो जय माता दी. जय माता दी. जय माता दी. सारे बोलो जय माता दी. जय माता दी. प्रेम से बोलो जय माता दी. म्हणून द्या हो कुलस्वामिनी माहिती पाहिजे. आम्ही आज व्यासपीठावर आहे. आम्हाला तुम्हाला शास्त्रसंमत संत संमत आणि स्वात्मानुभव संमत गोष्टी सांगाव्या लागतात. हे तीन गोष्टी एक तर शास्त्रातलं सांगावं, एक तर संतांचं वचनामृत सांगावं, नाही तर एक स्वात्मानुभव सांगावे अध्यात्माचे. ही मर्यादा आहे व्यासगादीची. म्हणून या गादीसाठी माता सरस्वतीचं स्मरण अगोदर केलं पाहिजे. जय 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 हे वीणापाणी. जय 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 हे वीणापाणी. शिव कल्याणी माता भवानी. शिव कल्याणी माता भवानी. जय जय हे वीणापाणी. जय 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 हे वीणापाणी. नीट बसा, झोपू नका. तुमच्यासारखे सांगतो. पुष्य नक्षत्र असेल, रविवारी आला असेल तर आपल्याला मुलगा असेल मुलगी असेल 2-2.5 वर्षाचा असेल त्याच्या आत, तर त्या मुलाच्या जिभेवर मदानं सोन्याच्या काडीनं सरस्वती मंत्र म्हणून एखाद्या संत महापुरुषाच्या हातून किंवा ज्येष्ठ वरिष्ठाच्या हातून, विशेषतः संताच्या हातून जर त्याच्या जिभेवर ओम अक्षर लिहिलं तर सरस्वती माता प्रसन्न होते. मुलाची बुद्धीही वाढते. दक्षिण भारतामध्ये भगवती सरस्वतीचं मंदिर आहे, ज्या ठिकाणी आद्य शंकराचार्याचा जन्म झाला आहे. तिथलचे लोक मुलांना शाळेत घालायच्या अगोदर त्या मंदिरात नेतात. तिथंचं पुजारी त्या सरस्वतीची पूजन करतो, तिचं तीर्थ त्या मुलाला देतो आणि त्या सरस्वती मंत्रानं त्या मुलाच्या जिभेवर ओम लिहिले जातं किंवा सरस्वती मंत्र म्हणले जातं. तर पहा, सगळे बुद्धिवान लोक बहुतेक दक्षिण भारतातलेचे मोठमोठ्या पदावर, आपल्या हिंदुस्थानामध्ये जे काही मोठमोठे पद आहेत त्या पदावर हेच लोक आहेत. दुसरा भाग एक तर गुजरात, ते लोकांना पण माहिती, ते पण पाहतो. मेहता वगैरे जे मोठमोठे अधिकारी, कलेक्टर वगैरे मोठमोठे ऑफिसर, मिलिटरीमध्ये सुद्धा याच पदावर आहे. आणि म्हणून द्या हो, बुद्धीची देवता आहे ती, तिचं स्मरण झालं पाहिजे. म्हणून महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली आपल्याजवळ धन आहे, धान्य आहे, काय असेल ते त्याचं रक्षण करायला. आता तुम्ही शेतकरी आहे, तुमचं सर्व धन उघड्यावर आहे. कपाशी उघड्यावर, ज्वारी उघड्यावर, सोयाबीन तिकडं उघड्यावर. आमचे धन पडले मैदानात, पडले आहे मैदान. रामनामाची दुकान मांडे घ्या रे तुम्ही भावनगरी. मग याचं रक्षण कोण करेल? चोऱ्या होतात. मग
सोयाबीनच घेऊन नेतात, कपाशी चोरून नेतात. एका जणानं कपाशी चोरली आणि ती घेऊन गेला दुकानावर. त्याला काही अशिक्षित होता, मापाने सांगितलं की 1 क्विंटल कपाशी भरली आणि त्या लिहिणाऱ्यानं अर्धाच क्विंटल लिहिली. पैसे देताना आणखीन अर्ध्याच क्विंटलचे पैसे दिले. त्याचा मित्र भेटला, अरे म्हणे तुझी माझ्या आईंदाप्रमाणे क्विंटलभर कपाशी होती. तो म्हणे अरे अर्धच लिहिली त्यानं आणि पैसे पण अर्धेच दिले. जाऊ दे रे, त्याच्याच वावरातून चोरले आणि त्यालाच दिली. लाल्या खुश आणि बाल्या खुश. त्याच्याच वावरातून चोरली आणि त्याच्याच दुकानात नेऊन घातली. दिले काय 25 किलोचे पैसे दिले तरी फुकट दिले ना, कुठं जायचं. हे ज्याचं रक्षण करणारे देवता आहे. इथं दररोज भगवतीचं स्मरण होतं. कुठं काही पडलेलं आहे, कुठं काही पडलेलं आहे, कुठं घेऊन जातात. घेऊन गेले परत आणून देतात. सांगत तात्पर्य की आपल्या लक्ष्मीचं रक्षण करण्यासाठी महाकाली आहे. जय काली महाकाली, जय काली महाकाली, जय काली महाकाली, जय काली महाकाली, जय जी स्फूर्ती आहे त्यांना संतगीर बाबांना म्हणा, आम्हाला म्हणा, घड्याळकडे नाही पाहत म्हणते. ही स्फूर्ती जी आहे ही रंगदेवी आहे. रंगदेवता म्हणतो आपण. अनेक प्रकारचा रंग येतो. मग अशी रंगदेवताच्या रूपानं आली पाहिजे ती सरस्वती. तुम्ही का रमण, तुम्हाला का गोड वाटतं? ती माता सरस्वतीचं स्मरण केल्यामुळं तुमचं स्थिर होतं, म्हणून गोड वाटतं. किती वेळ चालत काय म्हणते, चालू द्या. दूध काढता काढता एक जण प्रवचन ऐकत होता काल. आता आमचं एवढं काही आता 70 झालं, थोडंसं व्हायरस आला, कॉम्प्युटर जरा दिसत नाही बरोबर. एका जनार्दन संत पूर्ण करते मनोरथ सांगितलं ना काल. तर त्या आमच्या हरिभक्तपरायण कृष्ण महाराज सांगितलं, बाबा तो अभंगच लिहून आणला. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते भावे, येणे साधती साधन तुटती भवाची बंधनं, संतविने प्राप्ती नाही आयश वेद देती गाय, एका जनार्दन संत पूर्ण करते मनोरथ. हे अभंग आहे म्हणे. आणि नाथबाबाचा दुसरा अभंग आहे पूर्ण 12 ज्योतिर्लिंगात. 12 ज्योतिर्लिंगाचं महत्त्व सांगणार आणि तुम्ही हे सांगा. दूध काढता काढता ऐकत होता बिचारा प्रवचन. जय 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 श्री माता सरस्वती, जय 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 श्री माता सरस्वती, विद्यादानी विद्यादानी तू जग जननी, जय 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 श्री माता सरस्वती, जय 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 श्री माता सरस्वती. रोहन भाऊची कृपा आहे महाराज. रोहनचं फार चांगल्या प्रकारचं प्रक्षेपण करतो. आता 12 ज्योतिर्लिंगाचा अभंग नरहरी सोनाराचा आहे. त्यानं पूर्ण गाथा पाहून बिचारा नरहरी सोनाराचा पूर्ण अभंग पाठवून दिला. 12 ज्योतिर्लिंगाचा मी सांगा भाऊ. आता नरहरी सोनार हे भगवान शंकराच्या अनन्य भक्त होते म्हणून सांगतात बरं की किती काळजीपूर्वक ऐकतात लोक. म्हणून काही प्रवचन ठोकता येत नाही महाराज. ठोकणारे ठोकतात पण आपल्याला नाही ठोकतात. आपल्याला नाही ठोकता येणार कारण ते लक्षपूर्वक ऐकतात. आमच्या एका ठिकाणी गीतेचा श्लोक असं अनावधानानं बोलले गेलं, थोडं 1-2 अक्षर चुकले त्याचे. एक सद्ग्रस्त काठी टेकीत आला. नगरला कार्यक्रम होता गणेश बाबाचा. तुम्ही बाबा तुमचा श्लोक चुकला, मी क्षमा करा भाऊ, माझे काही संस्कृत मी शिकलेलं नाही आहे. मी असं पाठांतर केलं तर पाठांतराचा भेद येतो. 8 अवगुण असतात पाठांतरामध्ये.
कधी अनुस्वार चुकतो, कधी स्वल्पविराम चुकतो, कधी ते म्हणतो मला सर्व माहिती आहे. मग चुकला असेल बाबा, मला क्षमा करा. कसं म्हणावं लागतं. तो सगळं थोड्या वेळ शांत बसला. त्यानं सांगितलं बाबा आतापर्यंत मी बऱ्याच जणांच्या चुका काढे, पण कोणी चूक कबूल करायलाच तयार नाही. आता मला त्याचं ज्ञान आहे, मी त्याच्यामध्ये विशारद आहे. मी अनेक लोकांना चुका दिशान करून देऊन आमची चुकच नाही हो. एकमेव तुम्ही मला भेटले की तुम्ही क्षमा मागितली की माझी चूक कबूल केली. मला खूप आनंद वाटला, म्हणून मी थोडा वेळ स्थिर बसलो. चांगलं पाठांतर करा, अनुस्वार वगैरे पहा. म्हणलं जरूर पाहिजे बाबा, जेवढं शक्य होईल तेवढं. आणि वळण लागलं असेल एखाद्या श्लोकाचं तर परत मी प्रयत्न करेल. म्हणून दररोज गीता वाचतो. म्हणून द्या हो, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली एवढी आहे, यांची सेवा केली पाहिजे. म्हणजे पंचदेवता महत्त्वाच्या आहे. त्यामध्ये भगवान गणेश आहे, भगवान शिव आहे, भगवती पार्वती आहे, भगवती आहे, भगवान नारायण आहे, भगवान सूर्यनारायण आहे. पंचदेवतेच्या आपल्या बाबाजीने जीवनभर शिवपंचायतीने याग केला. आणि म्हणून द्या हो, आपल्याला सुख शांती सौख्य काय आहे त्यांच्या सानिध्यात गेल्यामुळं हरिपद प्राप्तीचे उपाय धरावे संताचे पाय. आपण अशा संताचे पाय धरलेले आहेत. आपलं का मनोरथ पूर्ण होतं त्याला कारण आहे. नाथबाबा सांगतं की पूर्ण करती म्हणून एका जनार्दनी संत पूर्ण करती म्हणून. ह्या पंचदेवताची त्यांच्यामध्ये नित्य उपासना होती, म्हणून आपण त्यांची उपासना करतो, म्हणून आपल्याला सौख्य मिळतं. हे सूत्र समजून घ्या. जय जनार्दन, जय जनार्दन. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज. आरतीसाठी उभं राहायचं. चला.